उमेदवार माझ्या ज्येष्ठ भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या विजयाचा शिवधनुष्य ज्याने खांद्यावर घेतला तो माझा भाचा मिथिलेश भैया केंद्रे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती पुण्यतिथी. मी त्यांच्या विचाराला नतमस्तक होतो आणि यापूर्वी अनेकदा सभेला जसं आलंय तसं आज मी भाषण करायला आलोय. पण आजचा प्रसंग, आजची वेळ ही निवडणुकीची. यापूर्वीही अनेक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी इथं आलो, पण आज ही सभा जेवढी भव्य दिसतीये, आज या सभेमध्ये जेवढी अभूतपूर्व गर्दी आहे आणि या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्याला परळीहून इथं आल्यानंतर विश्वास वाटतो मिथिलेश भैया की विजय आपला निश्चित आहे. तो आज खरं तर मिथिलेश भैयांनी भाषण केल्यानंतर, महाराजांनी भाषण केल्यानंतर, आदरणीय नवाबाईंचं भाषण झाल्यानंतर मी भाषण करणार हे प्रासंगिक नाही आजच्या सभेत. पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो. नवाबाई, आपण माझे ज्येष्ठ आहात, पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात, प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही. पण आज मी एकच सांगायला आलो, या गंगाखेड नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे, काय काय चाललंय नेमकं कळलं. काँग्रेस तुतारी एकीकडे, मागच्या वेळेस जे आमदार कबशीवर निवडून आला तो आता रिक्षात बसलाय. काय मिळेल. आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल या गंगाखेडचा चेहरा मोरावी बदलून देऊ. काय सांगायचं. हे जे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील त्यांच्यासाठी मला एवढंच सांगणार, ताकत अपने लफ्जों में, ताकत अपने लफ्जों में डालो, आवाज में नहीं. क्योंकि फसल बारिश से होती है, बाढ़ से नहीं. आपला आणि परळीचा अनेक जणांचं एवढं नातं संबंध. मी परळी पाहिलं गंगाखेड पेक्षा चांगलं 24 तास पाणी आहे. शहरातल्या अर्ध्या नाल्या जमिनीतून जातात, अर्ध काम झालं. इथं भागावाडीचा संबंध मध्ये विषय केला जातोय. एकीकडे परळी नगर परिषद आमची 1 रुपया 10 वर्षात कसलीच भाडेवाढ केली नाही आणि एवढा विकासानं करून दाखवला. ते आम्ही गंगाखेड मध्ये करून दाखवू हे वचन द्यायला आलो आहे. आता माझं आणि राज्याच्या प्रमुखाचं जास्त जमत का इथल्या आमदाराचं. आता माझं राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांचं आणि माझं जास्त जमत का इथल्या आमदाराचं. म्हणून म्हणलं ताकत अपने लफ्जों में डालो, आवाज में. तुमच्या समोर येऊन
कितीही वरून सांगतील मी हे आणील मी ते आणील मी हे करील मी ते करील, त्यांच्याच्याने काय होणार नाही. मी आज आपल्याला शब्द देतोय, अरे गंगाखेड हे ऐतिहासिक नगरी आहे, पिढ्याला पिढ्याचा या गोदावरीच्या गंगाखेडचा इतिहासात नाव आहे. अरे या शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, सर्व समाजासाठी होऊ शकतो. आणि हे गंगाखेडचं शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो, एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काठ आहे. अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला गंगाखेड करता येऊ शकते, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आज अनेक पॅनल में कांग्रेसने पण एक उम्मीदवार बचा, वोटा काटने पर किया, ऐसा कुछ नहीं. लेकिन एक बात कौम ने तय किया, पीछे रहना है, यही हमारा विश्वास है. तो कौम पीछे नहीं हटती, जिता के ही देती है, ये भरोसा मुझे. आता माझे अनेक उमेदवार जे परळीत उभे राहिले, ते इथं उमेदवार उभे केलेले त्यांचे नातेवाईक आहेत. आपको परली का माहौल मालूम है. आधे गंगाखेड़ के कौन को तो मालूम होगा तो परली का माहौल क्या है. जात पात धर्म हम नहीं, और यहां आज दावे के साथ कहता हूं, आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ. यहां जात पात धर्म की नहीं, विकास की राजनीति होगी, रोजगार की राजनीति होगी. इस गंगाखेड़ को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी. काय चाललंय महाराज, एवढे घाईला आले होते की माझं इकडे घ्या, माझं तिकडं न्या, माझा ऍक्टिव्हिट लिहिले, एवढं घाल नाही. आणि आमंत्रण देताना सुद्धा दिलंय, चुलबंद असं चुलबंदीचं आमंत्रण कुठं कधी द्यावं लागतं तुम्हाला माहितीये मला. त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज असते. दोस्त लटपटे अरे दादागिरी बिरागिरी काय नाही. पैसा गप्प बसून येत नाही, पैसा गप्प बसून येत नाही. हा पैसा कुणाचा? 28,000 शेतकऱ्यांच्या 7-12वर ज्यांनी कारखान्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहित नाही. त्याच्या 7-12वर कर्ज, रिटायर हायकोर्ट जज त्यांच्या 7-12वर कर्ज, त्यांच्या भावाच्या 7-12वर कर्ज, त्यांच्या भाऊजाईच्या 7-12वर कर्ज. 28,000 रक्कम 1600 कोटी, साधं कामच नाही. 1600 कोटी हो. मग पैसा गप्प बसू देईल का? ह्या पैशावाल्याची जर जिरवायची असेल तर आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे. 2 तारखेला त्याची नीटनेटकी आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता. महाराज म्हणले उद्या पेटीवर, कोणाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा, दुकानाची पावती जरी फाडली, भरोसा नाही भाऊ कुठल्या बँकेचा बोजा त्या पावतीवर पडेल. आणि हे सगळं होत. मला
सांगायचं, मी अनेक बघितलं, मी अनेक वर्ष राजकारणात आहे. पण एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणं, राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रहाखातीर, त्यावेळेस तू मामाचं ऐकलं असतं मी काय आपलं जे म्हणतो ते खरं बोलतो. निवडणुकीला उभा राहिला, आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला. पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी, पण तो हरला नाही. 4 वर्ष नाही पडला तसा गंगाखेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्रे आहे. गेल्या सलग 4 वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे. आता मायमाऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला. बाकीचे कसे बी काही करतील, पण मायमाऊल्यांनो या लेकराने तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर डोकं ठेवलं. इथं आलेला वडील झाले तुमच्या चौकटीवर तो आला, तुमच्या चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं. एखादा उमेदीनं आणि बिचार बघा निवडणुकीला आलं, निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या. आणखी लग्न केलं ना हो, एकुलता एक नामा म्हणून तिथं काळजी असेल का? म्हणजे एवढा सेवेचा नाद आहे, ऐकच. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या गंगाखेडचा विकास होऊ शकत, तर आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदाकाठच्या गंगाखेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील. आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे, हा विश्वास द्यायला लागेल. सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. नगर परिषदेमध्ये आपण बघता माग काय झालं, मला याच्याबद्दल बोलायचं नाही. डॉक्टर भाऊजींनी सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल. या गंगाखेडच्या कुठल्याही सामान्य शहरात राहणाऱ्या नागरिकाला 1 रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही, याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ. आणि कुणाच्या दादागिरीला ह्याला नका. नाही तर काय, गेली 250 दिवस मी आपला 250-300 दिवस मी आपला गप होतो. मैंने समझा इस दौर में चुप रहना ही सही है. कुछ ना करते हुए भी इतनी गालियां खाई आपसे. पण आता बोलतो, आणि आपण एकदा बोलायला लागलो, भलेही सरकार पक्षाचे 2-3 पॅनल असतील, वजन थोड़ा तो मेरा ज्यादा होगा. आज भले ही नवाब भाई मंत्री नहीं है, वजन थोड़ा तो सरकार में ज्यादा होगा, मुझसे भी ज्यादा है. माझं असेल ना थोडं. यावेळेस माझी बहीण उभी आहे, ही जबाबदारी भावाची आहे. कारण भाऊ विधिमंडळात ज्या पक्षात आहे, त्या पक्ष सरकारमध्ये जे आमचे नेते, त्या सरकारची तिजोरी दादांकडे. बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका. ते पुलाचं काहीतरी म्हणलं तुम्ही महाराज,
बोला कशासाठी थांबला? आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण मंत्री असताना महाविकास आघाडीचे मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आहे. आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं, जे चांगलं करशील बाबा या हाताचं या हाताला द्यायचं असतं. आपल्या वडीलधाऱ्याने सांगितलं ते पाळतो का? आज मी सांगायलो का हे का काम थांबलंय? बरं इथंच थांबलंय ते थांबलंय. माझ्या मतदारसंघात तिथं मी थांबू दे. किसने रुकाय वो काम? कुणी? आमदाराच्या आमदार इतकी वाईट वेळ कशासाठी? अरे एवढ्या शेतकऱ्यांच्या कोट्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडवले, ते पैसे तुमच्याकडे आहेत, तरी सुद्धा छाटूक माटूक गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवता. म्हणून अशांना आत्ताच थांबवा, नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्णावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही. माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, मागच्या वेळेसही प्रचाराला आलो होतो, विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा दोन्ही वेळेस प्रचाराला आलो. तुम्ही मला निराश केलं. त्यावेळेस ऐकलं ना, आज मात्र हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून, जे मशालवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी दिले. सही बर तुला तो विचारायला नाही करायचा. अभूतपूर्व विजय करा. मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही. मी इथं येऊन विजय साजरा करणार हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगाखेडच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.